नमस्कार. निवा असोसिएट्सच्या या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत नॅशनल पेन्शन स्कीम या बाबतीत. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण खूप दर्जेदार कंटेंट तुम्हाला ह्या आपल्या एकमेव मराठी यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे, की जेणेकरून तुमचं फायनान्शियल अवेअरनेसचं नॉलेज हे खूप वाढेल. तर आशा करतो चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि बेल आयकनसुद्धा प्रेस केलं असेल, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. नॅशनल पेन्शन स्कीम ह्या बाबतीत आपण आज इन डिटेल चर्चा करणार आहोत. नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच NPSची सुरुवात ही 2004 साली झाली. 2004 ते 2009 ह्या कालावधीत NPS हे फक्त सरकारी नोकरीत असणाऱ्या लोकांसाठीच अवेलेबल होतं. ही ऐच्छिक स्वरूपाची गुंतवणूक आहे. ही गुंतवणूक तुमची रिटायरमेंट नंतर तुमच्याकडे फंड असायला हवा ह्या कन्सेप्टवर आधारित आहे. आता पाहू NPS असतं तरी काय आणि ऐच्छिक स्वरूपाची गुंतवणूक म्हणजे ते नक्की काय. ऐच्छिक स्वरूपाची गुंतवणूक म्हणजे ह्यात तुम्हाला स्वतःहून इन्व्हेस्ट करावं लागतं. जर तुम्ही नोकरदार असाल तर तुमची कंपनी देखील तुमच्या वतीने NPS हे भरू शकते. NPS स्कीम पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच PFRDA याच्या नियंत्रणात असते. NPS मध्ये कोणीही इन्व्हेस्ट करू शकतं. ह्यात NRI सुद्धा इन्व्हेस्ट करू शकतात. आता पाहू NPS काम कसं करतं. NPS डिवायडेड आहे 4 पार्ट्समध्ये. NPS म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं येतं NPS ट्रस्ट. ह्या ट्रस्टचा उद्देश हा तुमची जी पर्पज आहे, म्हणजे आफ्टर 60 तुमच्याकडे रिटायरमेंट फंड हा असला पाहिजे, ह्याची जबाबदारी हे NPS ट्रस्ट जे आहे हे घेतं. दुसरं येतं CREs म्हणजेच सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी. ह्यात आपले सगळे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड होतात आणि व्यवहार हे लिहून ठेवले जातात. आता भारतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये 2 CREs आहेत. पहिला म्हणजे KFin टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड आणि NSDL. हो, NSDL सुद्धा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. POP 3 नंबरला येतो. POP म्हणजे काय? पॉईंट ऑफ प्रोसेस. हे युजर आणि NPS ह्यांना लिंक करण्याचं काम करतात. म्हणजे हे एक मीडिएटरी कन्सेप्टवर ही लोकं कामं करतात. म्हणजे NPSला जे जमा झालेले पैसे आहेत हे बरोबर आहेत की नाही, ह्या सगळ्याची गोष्टी प्रॉपर सेग्रिगेटेड फॉर्मॅटमध्ये आपल्याला NPS ह्या इन्व्हेस्टमेंट टूलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ह्यात बँका, POP म्हणजे काय? बँका, ब्रोकर्स, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन्स. ह्यात बँक्स, ब्रोकर्स, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन्स येतात. ह्यात पेन्शन फंड मॅनेजर हे आपले इन्व्हेस्ट केलेले पैसे मॅनेज करतात. मॅनेज करतात. ह्यात आपल्याला 7 फंड मॅनेजर्स आता आपल्याकडे अवेलेबल आहेत. तो आपल्याला निवडण्याची मुभा आहे. जर तुम्ही सरकारी कामगार असाल, म्हणजे सरकारी एम्प्लॉई, गव्हर्मेंट एम्प्लॉई असाल, तर तुम्हाला तुमचा फंड हा स्वतःहून फंड मॅनेजर चूज करता येत नाहीत. तुम्ही गुंतवलेले पैसे तुमच्या 3 गव्हर्मेंट एजन्सीजमध्ये इक्वली डिवाईड केले जातात. आता तुमच्या कंपन्या तुम्ही कुठल्या कंपनी चूज करू शकतात. गव्हर्मेंटवाले लोक कुठल्या 3 सेक्टर्समध्ये, कुठल्या 3 कंपन्यांमध्ये फंड हा जातो हे बघण्यासाठी हा पेन्शन फंड रजिस्टर्ड अंडर NPS मध्ये ह्या कंपन्या तुम्हाला रजिस्टर ह्या केलेल्या आहेत. NPS मध्ये ह्या कंपन्या रजिस्टर केल्या आहेत. ह्याच्यात SBI पेन्शन फंड प्रायव्हेट लिमिटेड, LIC पेन्शन फंड प्रायव्हेट लिमिटेड आणि UTI रिटायरमेंट सोल्युशन लिमिटेड ह्या कंपन्या येतात. उदाहरणार्थ तुम्ही जर 100 रुपये इन्व्हेस्ट केले, त्यातले 33.33 रुपये एक याला
33.33 दुसऱ्याला आणि 33.33 तिसऱ्याला, ह्या प्रपोर्शनमध्ये तुमचं जे इन्व्हेस्टमेंट आहे ही सेग्रिगेट केली जाते. जर तुम्ही गव्हर्मेंट एम्प्लॉई असाल तरच. जर तुम्ही प्रायव्हेट एम्प्लॉई असाल म्हणजे अदर दॅन गव्हर्मेंट एम्प्लॉई आहात, तर तुम्ही तुमचा फंड स्वतः फायनलाइज करू शकता. ह्याच्यात जे गव्हर्मेंटचे आहेत ते तर तुम्ही घेऊ शकताच, प्लस काही वेगळ्या कंपन्यासुद्धा आहेत. SBI पेन्शन फंड प्रायव्हेट लिमिटेड, LIC पेन्शन फंड लिमिटेड, UTI रिटायरमेंट फंड, UTI रिटायरमेंट सोल्युशन्स, HDFC पेन्शन मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड, ICICI प्रुडेन्शियल पेन्शन फंड मॅनेजमेंट लिमिटेड, कोटक महिंद्रा पेन्शन फंड लिमिटेड आणि आदित्य बिर्ला सन लाईफ पेन्शन मॅनेजमेंट लिमिटेड, ह्या कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट हे करू शकता. आता पैसे भरायचे तर माहिती आहेत, पैसे काढायचे कसे ह्यावर आपण आता इन डिटेल चर्चा करू. ह्यात प्रामुख्याने 2 ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. पहिला की टायर 1 अकाउंटमध्ये तुम्ही 60 वर्षापर्यंत 60 वर्षानंतरच पैसे काढू शकता. इट मीन्स बिफोर 60 तुम्ही ह्या अकाउंटमधून कुठल्याही पद्धतीचे पैसे हे काढू शकत नाही. आणि जेव्हा तुम्हाला पेन्शन म्हणून रक्कम मिळते, तुम्ही जर 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याचे 60% म्हणजेच 60,000 रुपये तुम्हाला ॲज अ विड्रॉवल तुम्ही करू शकता. 40 जे टक्के आहेत हे कंपल्सरी तुम्हाला ॲन्युटीमध्ये इन्व्हेस्ट करावे लागतात. हे तुम्हाला ॲन्युटीमध्ये इन्व्हेस्ट करावेच लागतात आणि त्यातून जे उत्पन्न येईल हे तुम्हाला टोटल हे तुमचं टोटल टॅक्सेबल इन्कम आहे. आता यातून जे इन्कम येईल हे तुमचं टोटल टॅक्सेबल इन्कम आहे. उदाहरणाखातर आपण म्हणू की आपल्याकडे 1 लाख रुपये आपले सेव्ह झाले होते, ठीक आहे. ह्यातले तुम्ही विड्रॉ मॅक्झिमम करू शकता 60,000 रुपये ॲज अ रिटायरमेंट बेनिफिट म्हणून. म्हणजे जो 40,000चा जो बॅलन्स आहे हा 40,000चा रक्कम ही तुम्हाला गव्हर्मेंट लिस्टेड जे कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करून NPSच्या अंडर ज्या कंपन्या लिस्टेड आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावेच लागतील. आणि त्यावरून येणारं इंटरेस्ट किंवा इन्कम हे टोटल हे टॅक्सेबल तुम्हाला राहणार आहे. त्याच्यावर तुम्हाला कोणत्याही बाबतीत तुम्हाला हे टॅक्स बेनिफिट वगैरे मिळणार हे नाही आहे. आता NPSचे फायदे बघू. NPS सरळ आणि पारदर्शक नियम व अटी आहेत. म्हणजे मिळणार आहे तर मिळणार आहे, मिळणार नाही आहे तर मिळणार नाही आहे. दुसरं, तुम्हाला फंड ठरवण्याचा अधिकार आहे. एक्स्ट्रा रिटायरमेंट फंड तुम्हाला ह्यातून मिळतो. तुम्ही तो कुठूनही वापरू शकता, कारण PRAN जो आहे तो तुमचा कंपल्सरी एकच राहणार आहे. टॅक्स बेनिफिट मिळते. आता टॅक्स बेनिफिट काय मिळतं हे आपण जरा इन डिटेल आता बघून घेऊयात. तुम्ही जर दरवर्षी तुम्हाला सेक्शन्स माहिती असतील. ATC खूप कॉमनली वापरला जाणारा सेक्शन आहे. ATC मध्ये तुमचं ऑलरेडी लिमिट एक्झॉस्ट झालेलं असेल 1.5 लाखाचं, ठीक आहे. तुमचं 1.5 लाखाचं हे जे लिमिट आहे हे एक्झॉस्ट झालं आहे आणि तुम्ही विचार करताय कुठे इन्व्हेस्ट करायचे. त्या टायमिंगला तुम्ही ATCCD ह्या सेक्शनच्या अंडर 50,000ची एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट ही करू शकता. आणि ती इन्व्हेस्टमेंट करण्याचा जो मार्ग आहे तो एकमेव NPS आहे. म्हणजे काय, तुम्ही ATC मधली तुमची रक्कम प्लस ATCCD मधली इन्व्हेस्टमेंट असं तुम्ही टोटल 1.5 लाख प्लस 2 लाख प्लस 50,000 प्लस 50,000 असं 2 लाखाचं लिमिट हे तुम्ही स्वतःचं वाढवू शकता. म्हणजे तुमचं जे LIC सुरू असतील, होम लोनचं प्रिन्सिपल असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ज्या जातात ATCमध्ये, पण ATCCDमध्ये NPSमध्ये आपल्याला कॉन्ट्रीब्युशनही मिळतं. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या एम्प्लॉयरला जर सांगितलं की त्यांनीही जर तुमचा फंड काही जो आहे हा कॉन्ट्रीब्यूट करून दिला तर तुम्हाला हे लिमिट अजूनही तुमचं हे वाढवू शकतं. त्यामुळे
तुमच्या एम्प्लॉयरला जर तुम्हाला चांगला पॅकेज असेल किंवा तुम्हाला खूप मोठी ग्रोथ हवी असेल तर तुम्ही ATCCDमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काहीही हरकत नाही आहे. आशा करतो तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.